दरम्यान मुंबई मनपाच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीमध्ये मनसे तटस्थ राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आज प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले जात आहेत। स्वीकृत नगरसेवकांच्या मुद्द्यामुळे मनसेची ठाकरे गटावरती नाराजी असल्याचं बोललं जात आहे। स्वीकृत नगरसेवक पद न दिल्यामुळे मनसे तटस्थ भूमिका बजावतीये। ठाकरे गटाचे मुंबई महानगरपालिकेमध्ये 3 स्वीकृत नगरसेवक झालेत। यापैकी एक नगरसेवक मनसेचा व्हावा अशी मनसेची अपेक्षा होती, मात्र स्वीकृत नगरसेवक पद न दिल्यामुळे काही प्रभाग समितीचे अध्यक्षपद ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला देण्यात येणार होतं अशा पद्धतीची माहिती आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, काही प्रभाग समित्यांचं अध्यक्षपद ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला देण्यात येणार होतं अशा पद्धतीची माहिती होती। काय झालं त्या माहितीचं? कुठे घोडा आडले नेमकं? सिद्धेश, आपण बघितलं तर मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीची निवडणुकीसाठी आता मनसे हे तटस्थ राहण्याची भूमिका असणार अशी माहिती समोर येत आहे। आणि त्यामध्ये आपण बघितलं तर आज प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे आणि त्याच्यासाठी अर्ज देखील भरला जाणार आहे। आणि त्यामध्ये आपण बघितलं तर स्वीकृत नगरसेवक हे मनसेला मिळाले नसल्यामुळे मनसे या ठिकाणी नाराज असलेली भूमिका समजत आहे। कारण की आपण बघितलं ठाकरेंकडनं 3 स्वीकृत नगरसेवक हे देण्यात आलेले होते, तेव्हा मनसेकडनं ठाकरे मागणी करण्यात आलेली होती की एक स्वीकृत नगरसेवक मनसेला द्यावा करून, पण या ठिकाणी तिन्ही स्वीकृत नगरसेवक हे ठाकरेंनी आपलेच उतरवल्यामुळे या ठिकाणी मनसे कुठेतरी नाराज झालेली आहे। पण असं देखील समजलं जात आहे की ठाकरेंकडनं स्वीकृत नगरसेवक न दिल्यामुळे प्रभाग समितीचे काही अध्यक्षपद हे मनसेला देण्यात येणार होते। आणि त्याच संदर्भात आपण बघितलं तर आता मनसेची भूमिका काय असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण की स्वीकृत नगरसेवक न मिळाल्यामुळे मनसे ही कुठेतरी नाराज झालेली होती। पण आता जे दोन्ही ठाकरे बंधू आहेत ते चर्चा करून काय याबाबत निर्णय घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आणि तर या ठिकाणी मनसे आपली काय भूमिका घेणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सिद्धेश, नक्कीच। धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती